MPBTच्या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. माय नेम इज अक्षय लोंढे आणि मी इथं तुम्हाला फिजिक्स या विषयाचं मार्गदर्शन करतो. ठीक आहे, आपण पहिला चॅप्टर बघत होतो युनिट्स अँड मेजरमेंट. लास्ट लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं? पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण सप्लिमेंटरी युनिट्स हा पॉईंट बघत होतो. सप्लिमेंटरी युनिट्समध्ये आपण 2 युनिट्स असतात हे पण शिकलो आहे. एक म्हणजे प्लेन अँगल आणि दुसरा आहे सॉलिड अँगल. त्यातला प्लेन अँगल आपण कंप्लीट केलेला होता. ठीक आहे, प्लेन अँगलचं युनिट काय असतं तर रॅडियन, आणि त्या रॅडियनचं कन्वर्जन डिग्रीमध्ये कसं करायचं, डिग्रीचं कन्वर्जन रॅडियनमध्ये कसं करायचं हे आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं. ठीक आहे, आता आपल्याला बघायचं आहे सॉलिड अँगल म्हणजे काय. ठीक आहे, सॉलिड अँगल खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, कारण की मुलांना हा पॉईंट इमॅजिनच होत नाही की नक्की सॉलिड अँगल कसा असतो. ठीक आहे, आणि हे पुढे जाऊन आपल्याला एका ठिकाणी लागणार आहे. ठीक आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणून एक चॅप्टर आहे तिथं आपल्याला लागणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला हा पॉईंट खूप व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. ठीक आहे, छोटा पॉईंट आहे पण महत्त्वाचा आहे. हेडिंग लिहा सॉलिड अँगल. सॉलिड अँगलचं नोटेशन डी ओमेगा किंवा काय असतं तर ओमेगा असं आपण त्याला डिनोट करतो. ठीक आहे, ओके. सॉलिड अँगल लक्षात ठेवा, सॉलिड अँगल ही जी टर्म आहे ही टर्म 3 डायमेन्शनल ऑब्जेक्टच्या रिलेटेड आहे. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं प्लेन अँगल ही टर्म 2 डायमेन्शनल ऑब्जेक्टच्या रिलेटेड असते, तसंच सॉलिड अँगल ही टर्म 3 डायमेन्शनल या ऑब्जेक्टच्या रिलेटेड आहे. 3 डायमेन्शनल स्फिअर. ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की आपण जर एखादा ठोकळा घेतला, लाकडी ठोकळा, तर तो 3 डायमेन्शनल असतो. 3 डायमेन्शनल येते लक्षात. त्याचप्रमाणे हा जो स्फिअर आहे, ठीक आहे, हा स्फिअर आहे, त्या स्फिअरला किंवा हा जो चेंडू आहे, ह्या चेंडूला आपण स्फिअर म्हणतो, बरोबर. हा सुद्धा 3 डायमेन्शनल आहे. ठीक आहे, 3 डायमेन्शनल. मग आपण जो सॉलिड अँगल हा पॉईंट शिकणार आहे, हा पॉईंट आपल्याला त्या स्फिअर वरून शिकायचा आहे. कशावरून? या स्फिअर वरून शिकायचं आहे. ठीक आहे, तर हेडिंग मध्ये लिहा सॉलिड अँगल. आणि ही डायग्राम तुम्हाला काढायची तुमच्या नोटबुकमध्ये. थोडीशी डिफिकल्ट वाटत असेल पण व्यवस्थित बघून काढा. आणि ही एक डायग्राम तुम्हाला काढायची, बुकमध्ये ही डायग्राम तुम्हाला दिसेल. ठीक आहे, पण ही डायग्राम कशी तयार होते ते तुम्हाला ह्या मोठ्या डायग्राम वरून कळणार आहे. ठीक आहे, ओके. काय केलंय बघा, या डायग्राम मध्ये काय दिसतंय तुम्हाला बघा. एक स्फिअर आहे, एक काय स्फिअर दाखवलंय. त्या स्फिअरचा हा सेंटर आहे. स्फिअरचा काय एक सेंटर आहे. त्या स्फिअरचा जो सरफेस आहे त्या सरफेस वरती एक छोटासा पोर्शन आपण घेतलेला आहे. एक पोर्शन घेतलाय. कोणता पोर्शन आहे? ABCD असा एक छोटासा पोर्शन मी घेतलाय. ठीक आहे, आणि त्या पोर्शनचे जे 4 पॉइंट आहेत A, B, C आणि D, ते 4 पॉइंट्स मी सेंटरला जोडलेत. सेंटरला काय केलेलं आहे? जोडलेले आहे. ठीक आहे, मग हा जो छोटासा पोर्शन आहे, त्या छोट्या पोर्शनचा जो एरिया असेल, ऑब्विसली पोर्शन खूप लहान आहे म्हणजेच त्याचा जो एरिया असेल तो एरिया सुद्धा कसा असणार आहे? खूप स्मॉल असणार आहे, खूप लहान असणार आहे. त्या एरियाला आपण DA म्हणणार, बरोबर. मी पाठीमागच्या लेक्चरमध्ये सांगितले स्मॉल एरिया आपण DA ने इंडिकेट करतो. स्मॉल अँगल असेल तर D थीटा, D ओमेगा असं इंडिकेट करतो, बरोबर. तर हा जो स्मॉल एरिया आहे, हा स्मॉल एरिया मी DA ने इंडिकेट करणार, ते मी इथं दाखवलेलं आहे, बरोबर. मग ABCD हे जे 4 पॉइंट आहेत, हे 4 पॉइंट मी सेंटर बरोबर इथं जोडलेले आहेत आणि तीच डायग्राम मी उचलून परत इथं दाखवलेली आहे. ठीक आहे, ABCD हा काय आहे? पोर्शन ऑफ, दिस इज अ पोर्शन ऑफ सरफेस ऑफ ए स्फिअर. स्फिअरच्या सरफेसचा एक पोर्शन आपण इथं घेतलेला आहे, त्याचा एरिया किती आहे? DA, बरोबर. आणि मला सांगा A पासून O पर्यंत काय असणार आहे? जे डिस्टन्स आहे त्याला आपण रॅडियस म्हणणार, बरोबर. ऑफकोर्स रॅडियस असेल. स्फिअरच्या सरफेसवरचा कुठलाही एक पॉइंट जर मी सेंटर पर्यंत जोडला तर ती काय असणार? रॅडियस, बरोबर. तर D जर मी O पर्यंत जोडला तर ती रॅडियस असेल. C पॉइंट जर मी O पर्यंत जोडला तर ती सुद्धा काय असणार? रॅडियसच असणार आहे, बरोबर. रॅडियस, बरोबर. इथं पण दाखवलंय मी A पासून O पर्यंत जे डिस्टन्स आहे ती रॅडियस आहे. C पासून O पर्यंत डिस्टन्स आहे ती काय आहे? रॅडियसच आहे, बरोबर. ही डायग्राम पर्यंत व्यवस्थित समजून घ्या. ओके, मग आता ह्याच्यावरून सॉलिड अँगल काय कशाला म्हणायचं? हा जो पोर्शन आहे स्मॉल पोर्शन, हा स्मॉल पोर्शन त्या सेंटर बरोबर जो काही अँगल तयार करतो त्या अँगलला आपण काय म्हणतोय? सॉलिड अँगल असं म्हणतोय. त्याला आपण सॉलिड अँगल असं म्हणतोय. बघा, हा स्फिअर आहे, ह्या स्फिअर वरती इथं आपण 4 पॉइंट्स दाखवले ABCD, बरोबर. हा छोटासा पोर्शन मला वाटतं सगळ्यांना दिसतोय.
ठीक आहे. तर हा पोर्शन जो आहे ABCD तो मी तिथं बोर्डवर दाखवलाय. ठीक आहे. हा पोर्शन मी काय केला, सेंटर बरोबर जोडला. हा स्पिअरचा सेंटर कुठं असणार आहे, ह्याच्या आतमध्ये असणार, बरोबर. आणि हे जर 4 पॉईंट मी सेंटर बरोबर जर जोडले तर तिथं जो अँगल तयार होतो तो 3 डायमेन्शनल अँगल असतो. त्या अँगलला आपण सॉलिड अँगल असं म्हणणार आहे. त्याला आपण काय म्हणणार आहे, सॉलिड अँगल. हे 4 पॉईंट्स हे सरफेसवरती आहेत. हे कशावर आहेत, सरफेसवर. 4ही पॉईंट जर आपण सेंटरमध्ये जोडले, सेंटरला जर जोडले तर तिथं जो अँगल तयार होईल त्या अँगलला आपण काय म्हणणार, सॉलिड अँगल म्हणणार. म्हणजे इथं जो मी दाखवलाय हा, बरोबर, इथं जो अँगल तयार झालाय त्या अँगलला आपण काय म्हणतो, सॉलिड अँगल, बरोबर. ABCD 4ही पॉईंट सेंटरला जोडले, बरोबर, तर तिथं जो अँगल तयार होईल त्याला आपण सॉलिड अँगल म्हणतो. इथं पण दाखवलाय बघा मी तो अँगल, बरोबर. तुम्ही आईस्क्रीमचा कोन बघितला असेल सगळ्यांनी, बरोबर. आईस्क्रीमचा कोन सगळ्यांनी बघितलेला असेल साधारणपणे असा आईस्क्रीमचा कोन असतो, बरोबर, राईट. दिस इज द कोन, आईस्क्रीमचा कोन, बरोबर. हा काय सरफेस आहे, हा काय सरफेस आहे, बरोबर. ह्या सरफेसने ह्या सेंटर बरोबर इथं जो अँगल तयार केलेला असतो, इथं जो अँगल तयार झालेला असतो तो अँगल काय असतो, सॉलिड अँगल असतो. येतं लक्षात. कोन, आईस्क्रीमचा कोन, त्या कोनचा जो सेंटर आहे, बरोबर, त्या कोनचा जो सेंटर आहे इथं, इथं जो अँगल तयार होतो त्या अँगलला काय म्हणतो आपण, सॉलिड अँगल असं म्हणतो, बरोबर. काय म्हणतो, सॉलिड अँगल म्हणतो, बरोबर. ओके. मग आता ह्याची डेफिनेशन कशी तयार होते बघा. बघा मग मी तर आता ह्याची डेफिनेशन लिहितोय. कशाची डेफिनेशन, सॉलिड अँगलची डेफिनेशन इथे लिहिणार आहे. ठीक आहे. सॉलिड अँगल डेफिनेशन काय आहे बघूयात आपण. डेफिनेशन इट इज, इथं लिहितो मी, इट इज द रेशो, इट इज द रेशो ऑफ area of a portion, area of a portion of a surface, area of portion of a surface of sphere to its radius, to its square, to square of its radius, square of its radius, अशी डेफिनेशन आहे. आता ही डेफिनेशन व्यवस्थित समजून घेऊयात. बघा काय लिहिलंय, इट इज द रेशो ऑफ एरिया म्हणलंय. इट इज द रेशो ऑफ एरिया ऑफ ए पोर्शन ऑफ स्फियर, पोर्शन ऑफ सरफेस ऑफ स्फियर. स्फियरचा जो सरफेस आहे ह्या सरफेसचा एक छोटासा पोर्शन, त्या छोट्या पोर्शनचा एरिया, त्या छोट्या पोर्शनचा एरिया, समजतंय. बघा, इट इज द रेशो ऑफ एरिया म्हणलं, पण एरिया कुणाचा, पोर्शन ऑफ सरफेस ऑफ स्फियर. स्फियरचा जो सरफेस आहे, स्फियरचा जो सरफेस आहे त्या सरफेसचा एक छोटासा पोर्शन घेतलाय, त्याचा एरिया डिवाइड बाय काय म्हणले, स्क्वेअर ऑफ इट्स रेडियस. रेडियस जे आहे त्या रेडियसचा काय आहे तर स्क्वेअर, रेडियसचा काय आहे स्क्वेअर. ह्यांचा रेशो, ह्याला आपण काय म्हणायचं, सॉलिड अँगल असं म्हणायचं. समजतंय का डेफिनेशन कशी आहे. सॉलिड अँगल म्हणजे काय, पूर्ण मोठा स्फियर, त्या स्फियरचा एक छोटासा पोर्शन, त्या छोट्या पोर्शनचा एरिया, त्या छोट्या पोर्शनचा एरिया डिवाइड बाय स्क्वेअर ऑफ द रेडियस, रेडियसचा स्क्वेअर. हा जो रेशो आहे ह्या रेशो वरून आपल्याला काय मिळतो तर सॉलिड अँगल मिळतोय. ठीक आहे. इमॅजिन होत आहे स्फियर, त्या स्फियरचा छोटासा पोर्शन, त्या छोट्या पोर्शनचा एरिया डी आहे, त्या छोट्या पोर्शनचा एरिया डी आहे डिवाइड बाय स्क्वेअर ऑफ द रेडियस, रेडियसचा स्क्वेअर. कोणाची रेडियस, स्फियरची रेडियस, त्यांचा जो रेशो आहे त्या रेशोला आपण सॉलिड अँगल असं म्हणतो, बरोबर. म्हणजेच मग मॅथमॅटिकली, गणिती भाषेमध्ये ही जी डेफिनेशन आहे ती कशी लिहिता येईल आपल्याला. बघा, सॉलिड अँगल इज इक्वल टू, न्यूमरेटरला काय लिहायचं बघा आपल्याला, न्यूमरेटरला आपण असं लिहूया, सरफेस एरिया ऑफ पोर्शन, सरफेस एरिया ऑफ पोर्शन ऑफ स्फियर, बरोबर.
स्पियरच्या सरफेसचा जो एक छोटा पोर्शन घेतला आहे त्या पोर्शनचा एरिया, छोटा जो पोर्शन घेतला आहे त्या छोट्या पोर्शनचा एरिया डिवाइड बाय स्क्वेअर ऑफ रेडियस, स्क्वेअर ऑफ रेडियस. हा जो रेशो आहे ह्या रेशोवरून आपण सॉलिड अँगल काढतो. बरोबर, ह्याच्यावरून आपण काय करतो, सॉलिड अँगल काढतो. बरोबर. ओके, मग सॉलिड अँगल मला सांगा, ह्या छोट्या पोर्शनने तयार केलेला जो सॉलिड अँगल असा असेल तो खूप छोटा असेल, खूप लहान असेल तो सॉलिड अँगल. का? पोर्शनच खूप लहान आहे, त्याचा एरिया लहान आहे, मग तयार झालेला अँगल पण लहान असणार. म्हणजेच तो आपण डी ओमेगाने इंडिकेट करणार. म्हणजेच मी इथे लिहितो डी ओमेगा इज इक्वल, बरोबर, सरफेस एरिया ऑफ पोर्शन ऑफ स्पियर. त्या स्पियरचा कुठला पोर्शन घेतला आपण, हा, ह्याचा सरफेस एरिया किती आहे तर डी ए आहे. मग इथं लिहितो मी डी ए आणि डिवाइड बाय स्क्वेअर ऑफ रेडियस, स्क्वेअर ऑफ रेडियस, रेडियसची रेडियसचं काय स्क्वेअर. हा तयार झाला फॉर्म्युला, हा झाला फॉर्म्युला कशाचा, सॉलिड अँगलचा. इथे काय लक्षात, डी ओमेगा म्हणजे सॉलिड अँगल खूप छोटा अँगल आहे म्हणून डी असं लिहिले. बरोबर, काय लिहिलं इथं डी ए, डी ए म्हणजेच काय, तो जो स्मॉल पोर्शन आहे त्याचा एरिया खूप छोटा पोर्शन आहे म्हणून त्याचा एरिया कसा आहे, स्मॉल आहे म्हणून डी ए म्हणजे डिवाइड बाय रेडियसचा स्क्वेअर. बरोबर. मग आता ह्याचं युनिट काय येईल बघा बरं, युनिट आहे स्टेरेडियन. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. काय युनिट आहे, सॉलिड अँगलचं युनिट स्टेरेडियन येतं, STE, स्टेरेडियन. बरोबर. आणि त्याचं नोटेशन आहे SR. नोटेशन, त्याचं जे नोटेशन आहे ते नोटेशन SR म्हणतो आपण, SR, स्मॉल SR. राहील लक्षात, स्टेरेडियन हे त्याचं काय आहे, युनिट आहे. ठीक आहे. ओके, आता हा जो आपण डी ओमेगा फाइंड आउट केला म्हणजे सॉलिड अँगल फाइंड आउट केला, तो सॉलिड अँगल ह्या छोट्याशा इलेमेंटचा होता किंवा ह्या छोट्या पोर्शनचा होता. बरोबर. तो जो सॉलिड अँगल आहे तो सॉलिड अँगल ह्या छोट्या पोर्शनचा होता. आता मी म्हणतो मला पूर्ण जो स्पियर आहे त्या स्पियरचा मला काय करायचंय, सॉलिड अँगल काढायचा, पूर्ण स्पियरचा. पूर्ण स्पियरचा जर सॉलिड अँगल काढायचा असेल तर तो कसा काढायचा बघा. इथं लिहितो मी फॉर ए स्पियर, फॉर ए स्पियर, बरोबर, फॉर ए स्पियर सॉलिड अँगल इज इक्वल. मगाशी आपण काय लिहिलं, सॉलिड अँगल म्हणजे सरफेस एरिया ऑफ पोर्शन ऑफ स्पियर, सरफेस एरिया ऑफ पोर्शन ऑफ स्पियर. मगाशी पोर्शन कन्सिडर केला होता. आता पूर्ण स्पियरचा सॉलिड अँगल आपल्याला काढायचा असेल तर सरफेस एरिया कुणाचा आपण कन्सिडर करणार, पूर्ण स्पियरचा. पूर्ण स्पियरचा जो सरफेस एरिया आहे तो आपल्याला काय करावा लागेल, इथं कन्सिडर करावा लागेल. मग पूर्ण स्पियरचा सरफेस एरिया किती असतो तर तो असतो 4πr². किती असतो, 4πr². समजतंय का बघा. मगाशी जो सरफेस एरिया होता तो सरफेस एरिया किती होता, DA म्हणजे काय तर ह्या छोट्या पोर्शनचा सरफेस एरिया घेतला होता. आता आपल्याला पूर्ण स्पियरचा सॉलिड अँगल काढायचा. पूर्ण स्पियरने त्याच्या सेंटर बरोबर किती सॉलिड अँगल तयार केला हे काढायचं. ते जर काढायचं असेल तर आपल्याला जो एरिया कन्सिडर करायचा आहे तो एरिया कशाचा घ्यावा लागेल, पूर्ण स्पियरचा एरिया घ्यावा लागेल. बरोबर. हा स्पियर, ह्याचा जो सरफेस आहे पूर्ण स्पियरचा सरफेस, त्याचा आपल्याला काय करावं लागेल, इथं एरिया घ्यावा लागेल. मग तो एरिया किती येणार तर तो येणार 4πr² डिवाइड बाय रेडियसचा स्क्वेअर. हे कॅन्सल होईल आणि आन्सर किती येणार, 4π स्टेरेडियन. हे काय आलं, हे आपल्याला मिळालं सॉलिड अँगल ऑफ स्पियर. समजतंय का बघा. इथं जो सॉलिड अँगल काढला आपण तो सॉलिड अँगल कशाचा होता, तो सॉलिड अँगल होता त्या छोट्याशा पोर्शनचा. इथं जो सॉलिड अँगल आपण काढला तो सॉलिड अँगल कशाचा आहे, पूर्ण स्पियरचा आहे. किती आला, 4π आला. बरोबर. आता जर मी म्हणालो की एक हेमिस्फियर असेल, हेमिस्फियर. आता हेमिस्फियर काय तर हा जो स्पियर आहे ह्या स्पियरला जर आपण मधून बरोबर काय केलं, कट केलं आणि ह्याचे बरोबर 2 भाग केले
तर त्याला आपण हेमिस्फिअर असं म्हणतो, बरोबर, अर्धा पोर्शन त्याला हेमिस्फिअर असं म्हणतो. मग त्या हेमिस्फिअर मध्ये किती सॉलिड अँगल असेल बघा, पूर्ण स्फिअर मध्ये जर सॉलिड अँगल 4 पाय असेल तर हेमिस्फिअर मध्ये सॉलिड अँगल त्याच्या निम्मा असतो, म्हणजेच किती असणार 2 पाय असणार. किती असणार 2 पाय. आलं का लक्षात? सॉलिड अँगल खूप सोपा आहे पॉइंट, फक्त व्यवस्थित कन्सेप्ट लक्षात ठेवा. सॉलिड अँगल मध्ये म्हणजे काय, स्फिअरचा एक पोर्शन, त्या पोर्शनचा एरिया डिवाइड बाय स्क्वेअर ऑफ द रेडियस, याला काय म्हणतो आपण सॉलिड अँगल म्हणतो. ठीक आहे, तर हे झालं आपण सॉलिड अँगल बद्दल. त्याचं युनिट लक्षात ठेवा स्टेरेडियन आणि त्याचं नोटेशन SR. ठीक आहे, तर इथं आपण सप्लिमेंटरी युनिट हा पॉइंट काय केला, कम्प्लीट केला. तर नेक्स्ट हेडिंगला डायमेन्शन अँड डायमेन्शनल फॉर्म्युला हा पॉइंट आपण कव्हर करणार आहे. तर इथं तुम्हाला होमवर्क आहे. होमवर्कमध्ये तुम्हाला सॉलिड अँगल, त्याची डेफिनेशन, या 2 डायग्राम काढायच्या, फॉर्म्युला जे काय मी इथं लिहिलेला दिसतोय सॉलिड अँगलचा तो, आणि स्फिअरसाठी जे कॅल्क्युलेशन केलं ते पूर्ण लिहायचं आणि मला माझ्या व्हॉट्सअपवरती पाठवायचं. ठीक आहे, नेक्स्ट हेडिंग टाका डायमेन्शन अँड डायमेन्शनल फॉर्म्युला. ओके, चला नेक्स्ट हेडिंग टाकलं का डायमेन्शन्स अँड डायमेन्शनल फॉर्म्युला असं हेडिंग द्या. बघा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हा. JEE आणि नीटसाठी ह्याच्यावरती क्वेश्चन पडतात, CET वरती सुद्धा ह्याच्यावरती क्वेश्चन पडतात. ठीक आहे, आणि 11वीच्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे, तर बघूयात आपण डायमेन्शन अँड डायमेन्शनल फॉर्म्युला. हेडिंग घ्या. इथं डेफिनेशन लिहिली आहे बघा, मी डायमेन्शनची डेफिनेशन लिहिली, पण डायमेन्शनची डेफिनेशन लिहिण्यापूर्वी किंवा एक्सप्लेन करण्यापूर्वी बघा मी तुम्हाला एक महत्त्वाचा पॉईंट रिवाइज करतोय. तो पॉईंट बघा काय, आपण फिजिकल क्वांटिटीज बघितले होते. आपण काय बघितलं होतं, फिजिकल क्वांटिटी आपण बघितलं होतं. फिजिकल क्वांटिटी बघा 2 प्रकारचे असतात. कोणत्या 2 प्रकारच्या फिजिकल क्वांटिटी असतात? एक म्हणजे असते फंडामेंटल क्वांटिटी, बरोबर, फंडामेंटल, आणि दुसरी कोणती असते डिराइव्ड. 2 प्रकारच्या फिजिकल क्वांटिटीज असतात, फंडामेंटल आणि दुसरी कोणती डिराइव्ड क्वांटिटी. या दोन्ही आपल्याला झालेल्या आहेत, आपण शिकलो. फंडामेंटल क्वांटिटी किती असतात? फंडामेंटल क्वांटिटी 7 असतात, आणि 7 क्वांटिटी आहेत म्हणजे युनिट पण किती असणार, 7च असणार आहे. बघा शिकलोय आपण हे. फंडामेंटल क्वांटिटी 7, त्याचे युनिट सुद्धा किती असतात 7. डिराइव्ड क्वांटिटी मात्र खूप आहेत. डिराइव्ड क्वांटिटी खूप आहेत, आणि ह्या डिराइव्ड क्वांटिटी कुठून येतात? तर डिराइव्ड क्वांटिटी आपल्याला फंडामेंटल क्वांटिटीवरूनच मिळवता येतात, हे आपण शिकलेलो आहे. ठीक आहे, मग आत्ताचा जो पॉईंट आहे डायमेन्शन्स, हा डायमेन्शन्स हा पॉईंट हा टोटली डिराइव्ड क्वांटिटीवरतीच डिपेंड आहे. आपण डायमेन्शन्स कुणाचे फाइंड आउट करणार आहे? डायमेन्शन्स आपण डिराइव्ड क्वांटिटीचेच फाइंड आउट करणार आहे. बघा खूप सोपं आहे. काय सांगितलं मी तुम्हाला, डायमेन्शन्स फाइंड आउट करायचे आपल्याला. तर डायमेन्शन्स कुणाचे फाइंड आउट करतो आपण? तर डिराइव्ड क्वांटिटीचेच आपण काय करतो, फाइंड आउट करणार आहे. ठीक आहे, ओके, मग आपण आता पॉईंट बघणार आहे डायमेन्शन्स. बघा मी हे तुम्हाला एका एक्झाम्पलवरून किंवा काही एक्झाम्पल्सवरून मी तुम्हाला समजून सांगणार आहे की डायमेन्शन्स काय. डेफिनेशन खूप मोठी आहे, वाचल्यानंतर काही सुद्धा कळत नाही, पण लक्षात ठेवा तुम्हाला डायमेन्शन हा पॉईंट किंवा त्याची डेफिनेशन समजून घ्यायची असेल तर एक्झाम्पलच पहिल्यांदा तुम्हाला समजून घ्यावं लागेल. ठीक आहे, बघा मी पहिली फिजिकल क्वांटिटी घेतो, समजा एरिया. एरिया एक फिजिकल क्वांटिटी आहे, डिराइव्ड क्वांटिटी आहे. ठीक आहे, एरिया आपण कसा फाइंड आउट करतो, समजा लेंथ इंटू काय करतो आपण, ब्रेड. बरोबर, काय लिहिलं मी बघा, एरिया आपण कसा फाइंड आउट करतो, फॉर्म्युला काय, लेंथ इंटू ब्रेड आहे. मला सांगा त्याचं युनिट कसं तयार होतं, युनिट ऑफ एरिया, युनिट ऑफ एरिया. बघा सांगा मला, लेंथचं युनिट काय असतं, मीटर, आणि ब्रेड म्हणजे पण एक लेंथ आहे आणि त्याचं युनिट पण काय तर मीटर, म्हणजेच काय तयार झालं, मीटर स्क्वेअर. हे युनिट झालं. कशाचं युनिट आहे, हे मीटर स्क्वेअर एरियाचं युनिट आहे. एरियाचं युनिट काय आहे, मीटर स्क्वेअर, हे आपल्याला माहिती आहे. बरोबर, जरा विचार करा त्या मीटर स्क्वेअर मध्ये नुसता मीटर काय, व्हॉट इज मीटर. ह्या मीटर स्क्वेअर मध्ये जर नुसतं मीटरचा विचार केला तर मीटर काय, मीटर एक फंडामेंटल युनिट आहे. काय आहे, फंडामेंटल युनिट. ह्या फंडामेंटल युनिटच्या डोक्यावरती जर आपण पॉवर लिहिली, पॉवर, बरोबर, इंडेक्स. मीटर काय, मीटर इज ए फंडामेंटल क्वांटिटी. ह्या फंडामेंटल क्वांटिटीज
जे काही युनिट आहे, फंडामेंटल युनिट आहे, त्या फंडामेंटल युनिटच्या डोक्यावरती जर आपण पॉवर म्हणजेच इंडेक्स जर लिहिला तर त्या पॉवरला आपण काय म्हणतो, डायमेन्शन असं म्हणायचं. त्यालाच काय म्हणायचं आपण, डायमेन्शन असं म्हणायचं. बघा खूप सोपं आहे. फंडामेंटल युनिट्सच्या डोक्यावरती जी पॉवर लिहिलेली असते त्या पॉवरला आपण डायमेन्शन असं म्हणायचं. काय म्हणायचंय, डायमेन्शन. बघा परत एकदा सांगतोय, एरिया ही एक फिजिकल क्वांटिटी आहे, मीटर स्क्वेअर हे त्याचं युनिट आहे, मीटर हे फंडामेंटल युनिट आहे, आणि फंडामेंटल युनिटच्या डोक्यावरती जी लिहिलेली पॉवर आहे त्या पॉवरलाच काय म्हणायचे तर डायमेन्शन असं म्हणायचं. तेच डेफिनेशन मध्ये लिहिलेलं आहे. बघा इथं दिसतंय का तुम्हाला, डेफिनेशन मी वाचतो पण डेफिनेशन मी उलटी समजून सांगणार आहे, उलट्या बाजूने समजून सांगणार आहे. पहिल्यांदा डेफिनेशन वाचतो. डायमेन्शन्स आर द पॉवर्स. डायमेन्शन म्हणजे काय तर डायमेन्शन्स आर द पॉवर्स आहे, पॉवर्स म्हणजेच इंडेक्स आहे. डायमेन्शन्स आर द पॉवर्स टू विच फंडामेंटल युनिट्स आर रेज्ड, in order to obtain units of a given physical quantity. सर काही सुद्धा कळालेलं नाही, ठीक आहे असं द्या. बघा मी व्यवस्थित समजून सांगतो, जरा उलट्या बाजूने समजून सांगतो. टू ऑब्टेन युनिट्स ऑफ ए गिवन फिजिकल क्वांटिटी, याचा अर्थ काय, कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचं युनिट मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतंय, आपल्याला फंडामेंटल युनिट्सला आपण काय करतो, पॉवर देतो. आणि त्या पॉवरलाच आपण डायमेन्शन असं म्हणतो. कळालं का, बघा परत सांगतो. कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचं युनिट मिळवण्यासाठी फंडामेंटल युनिट्सच्या डोक्यावर आपण जी पॉवर लिहितो त्या पॉवरलाच आपण काय म्हणतो तर डायमेन्शन असं म्हणतो. इथं तेच केलं. एरिया ही काय फिजिकल क्वांटिटी, ह्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट मिळवण्यासाठी काय केलं आपण, फंडामेंटल युनिट कुठलं वापरलं, इथं आपण मीटर. तर फंडामेंटल युनिट्सला आपण पॉवर दिली, दोन्ही काय पॉवर, त्या पॉवरला काय म्हणायचं तर डायमेन्शन म्हणायचं. कुणाचं डायमेन्शन म्हणायचं तर एरियाचं डायमेन्शन म्हणायचं. म्हणजेच काय, डायमेन्शन ऑफ ए गिवन फिजिकल क्वांटिटी. खूप सोपं आहे, समजून घेतलं तरच कळतं, नाहीतर हे कळणार नाही. ठीक आहे, समजतं मी काय म्हणतोय ते. ओके, अजून एक एक्झाम्पल घेऊ. बघा इथं आपण इथं लिहितो मी. समजा मी एक्झाम्पल घेतलं व्हॉल्यूमचं. ठीक आहे, व्हॉल्यूम कसा फाइंड आउट करतो आपण, काय त्याचा फॉर्म्युला, व्हॉल्यूम इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. बरोबर, लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. आलं लक्षात, लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. ओके, आता लेंथचं युनिट काय, मीटर, ब्रेडचं युनिट काय, मीटर, आणि हाईटचं युनिट काय, मीटर. बरोबर, म्हणजे मीटर इंटू काय आहे, मीटर. मीटर इंटू मीटर म्हणजेच काय, मीटर क्यूब आलं. बरोबर, हे काय मिळालं आपल्याला, युनिट मिळाली. तर लिहितो मी युनिट ऑफ व्हॉल्यूम काय, मीटर क्यूब आहे. बरोबर, पण ह्या मीटर क्यूब हे जे युनिट आहे, हे युनिट कशाचं आहे, व्हॉल्यूमचं आहे. पण ह्या युनिटमध्ये मीटर काय आहे, व्हॉट इज मीटर, मीटर इज ए फंडामेंटल युनिट. मीटर काय आहे, मीटर फंडामेंटल युनिट आहे. बरोबर, मीटर क्यूब म्हणत नाही, नुसतं मीटर म्हणतो. मीटर काय आहे, मीटर इज ए फंडामेंटल युनिट. त्या फंडामेंटल युनिटच्या डोक्यावर लिहिलेली ही जी पॉवर आहे त्या पॉवरला म्हणायचं डायमेन्शन. त्याला काय म्हणायचं आपण, डायमेन्शन. फंडामेंटल युनिटच्या डोक्यावर लिहिलेली जी पॉवर आहे त्या पॉवरला आपण म्हणतो डायमेन्शन. म्हणजेच व्हॉट इज द डायमेन्शन ऑफ व्हॉल्यूम, व्हॉल्यूमचं डायमेन्शन काय आहे तर व्हॉल्यूमचं डायमेन्शन 3 आहे. व्हॉट इज द डायमेन्शन ऑफ व्हॉल्यूम, इट इज 3. आलं का लक्षात, डायमेन्शन म्हणजे काय, खूप सोपं आहे, पण त्याला डेफिनेशन व्यवस्थित समजून घ्यावी लागते. काय डेफिनेशन सांगितली, कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचं युनिट मिळवण्यासाठी फंडामेंटल युनिट्सला आपण जी पॉवर देतो त्या पॉवरला आपण डायमेन्शन असं म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, डायमेन्शन असं म्हणतो. हे ते लक्षात सोपं आहे. ठीक आहे, ओके. आता तुम्हाला डायमेन्शन म्हणजे लक्षात आलेलं असेल. डायमेन्शन म्हणजे थोडक्यात काय आहे तर पॉवर आहे. डायमेन्शन म्हणजे काय आहे, पॉवर आहे. आता आपल्याला बघायचं डायमेन्शनल फॉर्म्युला.
फॉर्म्युला. तुम्हाला इथं डेफिनेशन लिहायचे, ही डायमेन्शनची डेफिनेशन ही लिहून घ्यायचे. ठीक आहे. आता मी जे 2 एक्झाम्पल लिहिले होते हे एक्झाम्पल परत एकदा मी लिहिणार आहे. आपण डायमेन्शन फॉर्म्युला जो लिहिणार आहे, डायमेन्शनल फॉर्म्युला आपल्याला शिकायचा आहे, त्याच्या वेळेला परत एकदा मी ते एक्झाम्पल लिहिणार आहे. आता फक्त तुम्ही काय करा, ही डेफिनेशन लिहून घ्या की डायमेन्शनची डेफिनेशन काय आहे. आता डायमेन्शनल फॉर्म्युला समजून घेण्यापूर्वी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली, ती म्हणजे काय, आपले जे 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत त्या 7 फंडामेंटल क्वांटिटीजला सुद्धा काही सिम्बॉल्स आहेत. ते सिम्बॉल्स सुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजे. बरं, 7 फंडामेंटल क्वांटिटीचे सिम्बॉल काय, लेंथ ही फंडामेंटल क्वांटिटी आपल्याला माहिती आहे, लेंथ. तर हिच्यासाठी आपण सिम्बॉल वापरतो कॅपिटल एल. बघा, डायमेन्शनल फॉर्म्युला समजून घेण्यासाठी हे सिम्बॉल्स माहिती असायला पाहिजे. ठीक आहे. लेंथ ही आहे पहिली फंडामेंटल क्वांटिटी आहे, त्याचं जे सिम्बॉल आहे ते सिम्बॉल आहे एल. हे कशाचं सिम्बॉल आहे, हे सिम्बॉल आहे लेंथचं. बरोबर, मी युनिटचं म्हणत नाही, युनिटचे सिम्बॉल वेगळे आहेत. ठीक आहे. आणि हे कशाचं सिम्बॉल आहे, तर हे त्या फंडामेंटल क्वांटिटीचं सिम्बॉल आहे. ठीक आहे, फंडामेंटल क्वांटिटीचं सिम्बॉल. ओके. दुसरं काय आहे, मास. दुसरी फंडामेंटल क्वांटिटी कोणती आहे, मास. तर माससाठी आपण कॅपिटल एम यूज करतो. मासच्या फंडामेंटल क्वांटिटीसाठी आपण सिम्बॉल कोणता वापरतो, तर एम. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरं टाइम. टाइमसाठी आपल्याला यूज करायचं आहे सिम्बॉल कॅपिटल टी. ठीक आहे, कॅपिटल टी. ठीक आहे. युनिट्सचा मी इथं विचार केलेला नाही किंवा युनिट्स बद्दल मी इथं काही सुद्धा सांगत नाही. मी काय सांगितलं, लेंथ तुम्हाला जर रिप्रेझेंट करायचे असेल सिम्बॉलिकली किंवा सिम्बॉल्स वापरायचे असतील तर लेंथसाठी सिम्बॉल एल आहे, माससाठी एम आहे, टाइमसाठी टी आहे. त्याच्यानंतर चौथं टेम्परेचर. टेम्परेचरसाठी सिम्बॉल लक्षात ठेवा कॅपिटल के आहे. ठीक आहे, के. टी तर ऑलरेडी आपण वापरलाय ना, त्यामुळे इथं टेम्परेचरसाठी आपण के किंवा काही ठिकाणी थीटा सुद्धा वापरतो. काही ठिकाणी काही पुस्तकामध्ये थीटा पण दिलेलं आहे, लक्षात ठेवा, के किंवा थीटा. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट आहे. इलेक्ट्रिक करंटसाठी सिम्बॉल आहे, तो सिम्बॉल आहे आय. सिम्बॉल काय आहे, आय. ठीक आहे. इथं वाटल्यास मी हेडिंग पण लिहितो, सिम्बॉल्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटी. ठीक आहे. फंडामेंटल क्वांटिटी ज्या आहेत त्याचे सिम्बॉल्स मी लिहितो इथं, त्याचे सिम्बॉल्स मी इथं लिहितो. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर 6th ल्युमिनस इंटेन्सिटी. ल्युमिनस इंटेन्सिटी ह्याच्यासाठी सिम्बॉल आहे सी, कॅपिटल सी. ल्युमिनस इंटेन्सिटी सी. ठीक आहे. आणि 7th आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स. अमाऊंट ऑफ सबस्टन्स. अमाऊंट ऑफ सबस्टन्स आपण त्याच्यासाठी आपण मोल याचं काय करतो, वापर करतो. ठीक आहे. तुम्हाला हे फक्त लक्षात ठेवायचं आहे, हे काय तुम्हाला एक्झाम मध्ये वगैरे विचारणार नाहीये, तुम्हाला फक्त हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. फंडामेंटल क्वांटिटीचे सिम्बॉल्स काय असतात, लेंथ आपण कॅपिटल एल, माससाठी कॅपिटल एम, टाइमसाठी कॅपिटल टी. टेम्परेचर लक्षात ठेवा. ठीक आहे. टेम्परेचर साठी लक्षात ठेवायचं तुम्हाला कॅपिटल के किंवा थीटा. करंटसाठी असेल आय, ल्युमिनस इंटेन्सिटी सी आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स साठी मोल. त्यातले हे पहिले 3 जे आहेत ते आपल्याला सारखे लागतात. पहिले 3 एल एम टी. तुम्हाला क्वेश्चन मध्ये सुद्धा सारखं एल एम टी असं दिसणार आहे. ठीक आहे. एल एम आणि टी हे खूप फेमस आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. हे खूप फेमस आहेत. प्रत्येक डायमेन्शनल फॉर्म्युलामध्ये तुम्हाला एल एम टी असं दिसेल. ठीक आहे. तर ते तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. ओके. बरं, हे लक्षात आलं का तुम्हाला, फंडामेंटल क्वांटिटीज जे आहेत ते फंडामेंटल क्वांटिटीचे जे सिम्बॉल्स आहेत ते सिम्बॉल्स हे तुम्ही साईडला कुठेतरी लिहिलं तरी सुद्धा चालेल. ठीक आहे. ओके. आता पुढे बघा, आता बघायचं आपल्याला डायमेन्शनल फॉर्म्युला.
डायमेन्शनल फॉर्म्युला येण्यासाठी डायमेन्शन्स आधी समजावं लागतं, मी मगाशी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, आता आपण डायमेन्शनल फॉर्म्युलाकडे वळूयात. समजा मी एक फिजिकल क्वांटिटी घेतो. कोणती फिजिकल क्वांटिटी घेतो? व्हेलॉसिटी. कोणती घेतोय? व्हेलॉसिटी ही एक फिजिकल क्वांटिटी आहे. त्या फिजिकल क्वांटिटीचा मला डायमेन्शनल फॉर्म्युला लिहायचा आहे. ठीक आहे, पण डायमेन्शनल फॉर्म्युला लिहिण्यापूर्वी मला त्याचं युनिट माहिती असणं गरजेचं आहे, किंवा कमीत कमी त्याचा फॉर्म्युला तरी मला माहिती असायला पाहिजे. दोन गोष्टींवरून आपण डायमेन्शनल फॉर्म्युला लिहू शकतो. ठीक आहे, दोन गोष्टींवर, एक तर युनिट माहिती पाहिजे किंवा कमीत कमी तुम्हाला त्याचं काय माहिती पाहिजे? फॉर्म्युला माहिती पाहिजे. ठीक आहे, मग व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे बघा. व्हेलॉसिटी इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे डिस्प्लेसमेंट अपॉन काय असतो? टाइम. हा काय आहे? व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला. ठीक आहे, आता त्याचं युनिट लिहूया. युनिट कसं लिहितो आपण? युनिट ऑफ व्हेलॉसिटी फॉर्म्युलावरून आपण लिहू शकतो. डिस्प्लेसमेंटचं युनिट काय आहे सांगा मला. डिस्प्लेसमेंट म्हणजेच मी सांगितलं त्या दिवशी, डिस्प्लेसमेंट म्हणजे अंतरच असतं, आणि अंतर आपण कशामध्ये मोजतो? डिस्टन्स आपण कशात मोजतो? मीटरमध्ये. बरोबर, म्हणजे डिस्प्लेसमेंटचं युनिट आलं मीटर, डिवाइड बाय टाइमचं युनिट काय आहे? सेकंद. टाइमचं युनिट काय आहे? सेकंद आहे. बरोबर, मीटर आणि हे काय आलं? सेकंद आहे. बघा, मीटर पर सेकंद हे कशाचं युनिट आहे? हे युनिट आहे व्हेलॉसिटी. बरोबर. बरं, आता आपल्याला लिहायचं आहे डायमेन्शनल फॉर्म्युला. आता काय लिहायचं आहे आपल्याला? डायमेन्शनल फॉर्म्युला लिहायचं. ठीक आहे, आता डायमेन्शनल फॉर्म्युला कसा लिहितो बघा मी इथं. डायमेन्शनल फॉर्म्युला इज इक्वल टू, मला सांगा मीटर हे कोणत्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट आहे? मीटर हे कोणत्या फंडामेंटल क्वांटिटीचं युनिट आहे? लेंथ. बरोबर, म्हणजेच मी इथं काय लिहितो? लेंथ असं लिहितो. ठीक आहे, डिवाइड बाय सेकंद हे कोणत्या फंडामेंटल क्वांटिटीचं युनिट आहे? तर टाइम. इथं लिहितो मी टाइम. इथं काय लिहितो मी? टाइम लिहितो. बरोबर, बघा काय आलं? मीटर साठी आपण एल लिहिलं आणि सेकंड साठी आपण टाइम लिहिलं. ते सोपं आहे. बरोबर आहे. आता एक महत्वाची गोष्ट, डायमेन्शनल फॉर्म्युला लिहित असताना हे जे सिम्बॉल्स आपण वापरले, हे सिम्बॉल्स आपण स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहायचे असतात. म्हणून मी इथं काय करतो? स्क्वेअर ब्रॅकेट लिहितो. इथं काय लिहितो? स्क्वेअर ब्रॅकेट असं लिहितो. बरोबर, ओके. लेंथ आपण काय आलं? टाइम. ठीक आहे, आता मला सांगा ह्या लेंथ साठी इथं पॉवर किती आहे? लेंथ साठी इथं पॉवर किती आहे? काहीच नाही, म्हणजे लक्षात ठेवा इथं लिहायची आपल्याला 1. आणि टाइमच्या डोक्यावरती सुद्धा पॉवर काहीच लिहिलेले नाही, काही नाही, म्हणजे काय लिहायची इथं आपल्याला? 1 लिहायची. म्हणजे इथं लिहितो मी 1 आणि इथं पण काय लिहितो मी? 1 लिहितो. ठीक आहे, बरं, ह्याच्यामध्ये थोडासा आपण बदल करू शकतो का? बघा, असं मी लिहू शकतो का? मी असं लिहितो L⁻⁴ L चा इंडेक्स किती आहे? 1. ठीक आहे, आणि टाइम त्याचा इंडेक्स किती आहे? 1. पण जर मी ह्याला जर न्यूमरेटरला नेलं, बरोबर, T⁻⁴ जी टर्म आहे ही सध्या डिनॉमिनेटरला आहे. बरोबर, छेदाला आहे. ह्याला जर मी वरती नेलं, असं जर वर नेलं, तर वरती नेल्यानंतर ह्याचा जो इंडेक्स आहे, ह्याची जी पॉवर आहे, ती पॉवर काय होत असते? -1 होत असते. म्हणजेच काय लिहिणार इथं? T⁻⁻1 असं तयार होतं. T⁻⁻1 असं तयार. मग हा जो तयार झालेला आहे ह्याला काय म्हणायचं? डायमेन्शनल फॉर्म्युला म्हणायचं. ह्याला म्हणतो आपण डायमेन्शनल फॉर्म्युला. डायमेन्शनल फॉर्म्युला जर तुम्हाला माहिती असेल, माहिती करायचं असेल किंवा फाइंड आउट करायचं असेल, तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे फॉर्म्युला, त्या फिजिकल क्वांटिटीचा फॉर्म्युला, आणि कमीत कमी नाहीतर युनिट तरी माहिती असायला पाहिजे, तर तुम्ही फॉर्म्युलापर्यंत पोहोचू शकता. याला म्हणतो आपण डायमेन्शनल फॉर्म्युला. बघा कसा फाइंड आउट केला. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. बरोबर, युनिट ऑफ व्हेलॉसिटी लिहिलं. कसं लिहिलं? डिस्प्लेसमेंटचं युनिट मीटर, टाइमचं युनिट आहे सेकंद. ठीक आहे, बरं, त्याचप्रमाणे आता पुढं डायमेन्शनल फॉर्म्युला इज इक्वल टू, मीटर हे युनिट कशाचं आहे? तर लेंथचं आहे, म्हणून कॅपिटल एल. आता आपण सिम्बॉल बघितले. बरोबर, मीटर हे युनिट कशाचं आहे? तर लेंथचं आहे, आणि लेंथसाठी सिम्बॉल कुठला आहे? तर कॅपिटल एल.
सेकंद. सेकंद हे युनिट कशाचं आहे? टाइमचं आहे. टाइमसाठी कुठला सिम्बॉल आहे? कॅपिटल टी. बरोबर. मीटर हे युनिट कशाचं आहे? लेंथचं. आणि लेंथचा जो सिम्बॉल आहे तो इथं वापरला आहे कॅपिटल ई. सेकंद हे युनिट कशाचं आहे? तर टाइमचं आहे, म्हणून इथं काय लिहिलं? कॅपिटल टी लिहिलं. ह्याला वरती नेलं. वरती नेल्यानंतर काय झालं? याची पॉवर काय होणार आहे? -1 होणार. ह्याला म्हणायचं डायमेन्शनल फॉर्म्युला. ह्याला काय म्हणतो आपण? डायमेन्शनल फॉर्म्युला. जरा ह्या टर्म मध्ये मला सांगा की मास ही टर्म आली का? मास नाही आले. बरोबर, मास ही टर्म आलेली नाही. कोणत्या दोन टर्म आल्यात? एक म्हणजे लेंथ आणि दुसरं म्हणजे टाइम. बरोबर, एक म्हणजे आली लेंथ आणि दुसरी म्हणजे काय आली? टाइम. ह्यालाच आपण असंही लिहू शकतो. ह्यालाच आपण असंही लिहू शकतो, L⁻⁴ मास ही टर्म आलेली नाही पण तरी पण मला लिहायची. मास ही टर्म आली का? नाही, तरी पण मला लिहायची. मी कसं लिहू शकतो? मी असं लिहू शकतो, m⁻⁴. चालतंय का बघा? चालतंय. m⁻⁴ म्हणजे काहीच नाही. ठीक आहे. आणि t⁻⁻⁴ हा सुद्धा डायमेन्शनल फॉर्म्युला बरोबर आहे. ठीक आहे. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला आता असंच दिसणार आहे. इथून पुढे समजा एखादी टर्म आलेली नसेल, तुम्हाला जर ती लिहायची असेल तर तुम्ही त्याच्या डोक्यावरती 0 लिहायचं. बरोबर. आता मला सांगा, इथं 1 लिहिलंय, इथं -1 लिहिलंय, हे काय आहे? हे काय? पॉवर आहे. आणि पॉवरलाच आपण काय म्हणतो? डायमेन्शन म्हणतो. बरोबर. 1 काय? पॉवर आहे. कशाची पॉवर आहे? लेंथची पॉवर आहे. t⁻⁻⁴ -1 काय? पॉवर आहे. कशाची पॉवर आहे? टाइम. बरोबर. टाइम ह्या फंडामेंटल क्वांटिटीसाठी पॉवर किती? -1. ही जी पॉवर आहे 1 0 -1 हे काय आहे? हे डायमेन्शन आहे. बरोबर. मी तर असं म्हणू शकतो, व्हॉट इज द डायमेन्शन म्हणतो मी. व्हॉट इज द डायमेन्शन ऑफ व्हेलॉसिटी इन लेंथ? इट इज 1. व्हॉट इज द डायमेन्शन ऑफ व्हेलॉसिटी इन मास? इट इज 0. What is the dimension of velocity in time? It is -1. Dimension म्हणजे पॉवर. डायमेन्शन इज द पॉवर. बरोबर. डायमेन्शन म्हणजे काय? पॉवर. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. इथं मगाशी मी तुम्हाला एक्सप्लेन पण केलेलं आहे डायमेन्शन म्हणजे काय. आणि हा जो तयार झालेला आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? त्याला आपण म्हणणार आहे डायमेन्शनल फॉर्म्युला. त्याला काय म्हणणार आहे? डायमेन्शनल फॉर्म्युला. डायमेन्शनल फॉर्म्युलाची डेफिनेशन सुद्धा आहे, ते मी तुम्हाला समजून सांगणार आहे. पण त्यापूर्वी तुम्हाला डायमेन्शनल फॉर्म्युला कसा तयार करायचा ते कळलं पाहिजे. ठीक आहे. पुढचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. पुढचं एक्झाम्पल आपण बघूयात. हे तोपर्यंत मी लिहू शकता डायमेन्शनल फॉर्म्युला असं हेडिंग टाका. डायमेन्शनल फॉर्म्युला असं हेडिंग टाका. डायमेन्शनल फॉर्म्युलाच्या खाली 2 ओळी सोडा. दोन ओळी सोडा. तिथं मी डेफिनेशन लिहून देणार आहे, ती तुम्हाला लिहायची आहे तिथं. आणि त्याच्या खाली मग तुम्ही काय करा? एक्झाम्पल्स लिहा व्हेलॉसिटीचं. ठीक आहे. वेलॉसिटी नंतर आपण बघूयात की डेन्सिटी. वेलॉसिटी नंतर आपण बघूयात दुसरं एक्झाम्पल, डेन्सिटी. डेन्सिटी. ठीक आहे. डेन्सिटी काय युनिट डेन्सिटीचं? सांगा बरं. व्हॉट इज द फॉर्म्युला? व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर डेन्सिटी? डेन्सिटीचा फॉर्म्युला काय? डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. बरोबर. हा त्याचा काय फॉर्म्युला. ठीक आहे. युनिट लिहूया. युनिट ऑफ डेन्सिटी. युनिट ऑफ डेन्सिटी कसं लिहिणार? युनिट ऑफ डेन्सिटी इज इक्वल टू युनिट ऑफ मास अपॉन युनिट ऑफ व्हॉल्यूम. बरोबर. मासचं युनिट काय आहे? किलोग्रॅम. बरोबर. मासचं युनिट काय? किलोग्रॅम. आणि व्हॉल्यूमचं युनिट आपल्याला माहिती आहे, व्हॉल्यूम मीटर क्यूब. व्हॉल्यूमचं युनिट काय आहे? मीटर क्यूब असं आहे. बरोबर. हे झालं युनिट. ह्याच्यानंतर डायमेन्शनल फॉर्म्युला. ह्याच्यानंतर आपण काय लिहिणार मग? डायमेन्शनल फॉर्म्युला. डायमेन्शनल फॉर्म्युला बघा. कसं लिहायचं डायमेन्शनल फॉर्म्युला? तर तिथं आपल्याला फंडामेंटल क्वांटिटीजचे सिम्बॉल्स वापरायचे असतात. बरोबर. बघा इथं युनिटमध्ये आपण लिहिलंय किलोग्राम अपॉन मीटर क्यूब. किलोग्राम हे कोणत्या फंडामेंटल क्वांटिटीच्या रिलेटेड आहे? तर मास. बरोबर. किलोग्राम हे कशाचं युनिट आहे? मासचं. आणि माससाठी सिम्बॉल कुठला आहे? कॅपिटल M. माससाठी सिम्बॉल आहे कॅपिटल M. बरोबर. किलोग्राम हे कशाचं युनिट आहे? मास. माससाठी सिम्बॉल कोणता आहे? कॅपिटल M. डिवाइड. पुढं मीटर क्यूब. मीटर
हे कशाचं युनिट आहे? लेंथचं युनिट आहे. कशाचं युनिट आहे? लेंथ. ठीक आहे, पण इथं पॉवर किती आहे? 3 आहे. मीटर क्यूब आहे, म्हणजे इथं आपल्याला लेंथ क्यूब असं लिहावं लागेल. बरोबर, आणि ह्याला आपण काय करणार आहे? स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये टाकणार आहोत. ठीक आहे, ओके. पुढे काय करायचं मी तुम्हाला सांगितलं. ह्याला आपण कसं लिहू शकतो? ओके, बघा कसं लिहिणार. लेंथ क्यूब आहे, ह्याला आपण वरती नेऊया. इंडेक्सला नेल्यावरती काय होणार आहे? ह्याची पॉवर जी आहे ती आपण निगेटिव्ह लिहितो. बरोबर, म्हणजे तिथं आपण असं लिहिणार एम. ठीक आहे, एल रेज टू -3. बरोबर आहे का? ह्याला वरती नेलं, वरती नेल्यानंतर काय झाली? त्याची पॉवर मायनस झाली. आणि इथं टी आलेलाच नाहीये, तरी पण मी इथं लिहिते. टी इथं आलाय का? नाहीये. टी इथं कुठं दिसतंय का? टाइम, सेकंद इथं कुठं काय दिसतंय का? बघा, ह्याच्या युनिट मध्ये कुठं सेकंद आहे का? नाही. तरी सुद्धा मी इथं टी लिहिलं. पण जर आपण तसं लिहित असेल तर त्याचं इंडेक्स आपल्याला काय करावा लागतो? 0 लिहावा लागतो. बरोबर, टाइम ही टर्म इथं कुठं दिसते का? टाइम कुठं दिसतोय का? नाही. तरी पण मी मला लिहायचंय. लिहायचं असेल तर मी काय लिहिणार? 0 लिहिणार. आणि मास साठी इथे किती इंडेक्स? काय नाही, म्हणजे 1 असतो, म्हणून मी इथं 1 लिहिणार. हे झालं डायमेन्शनल फॉर्म्युला. हा काय झाला? डायमेन्शनल फॉर्म्युला. कोणाचा? डेन्सिटी. आलं का लक्षात? डेन्सिटीचा डायमेन्शनल फॉर्म्युला असा कसं काय आला? डेन्सिटीचा फॉर्म्युला काय? मास अपॉन व्हॉल्यूम. मास साठी किलोग्रॅम, व्हॉल्यूम साठी आपण काय लिहिलं? मीटर क्यूब. बरोबर, त्याच्यानंतर डायमेन्शनल फॉर्म्युला. किलोग्रॅम हे कशाचं युनिट आहे? मासचं आहे, म्हणून इथं कॅपिटल एम लिहिलं. मीटर क्यूब, मीटर हे कशाचं युनिट आहे? लेंथचं, म्हणून इथं काय लिहिलं? लेंथ साठी एल वापरला आहे. त्याचा इंडेक्स किती येणार आहे? त्याची पॉवर किती येणार आहे? 3 येणार आहे. बरोबर, ह्याला वरती नेलं. बरोबर, L⁻³ जर वरती नेला तर काय होतो? त्याचा जो इंडेक्स आहे तो नेहमी मायनस होतो. बरोबर, एम साठी M⁻⁻1, L³ वरती नेला, L⁻⁻3. आणि टी ही टर्म इथं नाहीच आहे, टाइम ही टर्म इथं नाहीच आहे. तरी पण लिहायची असेल लिहू शकताय तुम्ही, पण त्याच्यासाठी काय करावं लागतं? त्याचा इंडेक्स 0 लिहावा लागतो. ठीक आहे, तर हा झाला तुमचा डायमेन्शनल फॉर्म्युला. ओके, बघा मी इथं आता मग काय म्हणतोय. आता हा आपल्याला काय मिळाला? डायमेन्शनल फॉर्म्युला मिळाला. कशाचा डायमेन्शनल फॉर्म्युला मिळाला? डेन्सिटीचा. बरोबर आहे. आता मगाशीच आपण डायमेन्शन म्हणजे शिकलो. डायमेन्शन्स आर द पॉवर. बरोबर, डायमेन्शन्स म्हणजे काय? तर पॉवर आहे. बरोबर, मग आता इथं मी काय म्हणतो बघा. व्हॉट इज द डायमेन्शन ऑफ डेन्सिटी? व्हॉट इज द डायमेन्शन ऑफ डेन्सिटी इन मास? इट इज 1. मास ही फंडामेंटल क्वांटिटी किती वेळा आलेली आहे? 1 वेळेस आलेली आहे. बरोबर, याची पॉवर किती आहे? 1. सो व्हॉट इज द डायमेन्शन ऑफ डेन्सिटी इन मास? इट इज 1. व्हॉट इज द डायमेन्शन ऑफ डेन्सिटी इन लेंथ? इट इज -3. बरोबर, व्हॉट इज द डायमेन्शन ऑफ डेन्सिटी इन टाइम? टाइम किती वेळा आलेला आहे? डेन्सिटी ही फिजिकल क्वांटिटी मोजताना टाइम किती वेळा आलेला आहे? एकदा सुद्धा नाही. 0 लिहिलंय, म्हणजे इथं 0 लिहिलंय. 0 म्हणजे एकदा सुद्धा आलेला नाही, म्हणून त्याची पॉवर किती आहे? 0 आहे. येतं लक्षात? तर दीज आर द पॉवर्स. 1 -3 0 हे काय? पॉवर्स आहेत. बरोबर, ज्याला आपण डायमेन्शन्स असं म्हणतो. बरोबर आहे. आता आपल्याला बघायचं आहे की डायमेन्शनल फॉर्म्युला काय असतो. ठीक आहे, डायमेन्शनल फॉर्म्युलाची डेफिनेशन. ठीक आहे, एक काम करूयात आपण. डायमेन्शनल फॉर्म्युला एक्सप्लेन करण्यापूर्वी अजून आपण 1-2 एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे, आणि मग डायमेन्शनल फॉर्म्युला करूया. हे तुम्हाला लिहायचं आहे डेन्सिटी, आणि डेन्सिटीचा आलेला डायमेन्शनल फॉर्म्युला तुम्हाला इथं लिहायचा आहे. ठीक आहे, ओके. आता पुढे बघूयात. व्हेलॉसिटी झालं, डेन्सिटी झाला. आता आपण बघूयात ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन तिसरं आपण एक्झाम्पल घेऊयात. ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन, मला सांगा ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आहे? चेंज इन व्हेलॉसिटी, चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम, असा त्याचा फॉर्म्युला आहे. आता फॉर्म्युला कसा आला, काय आला, हे पुढे शिकणार आहे मी, डिटेलमध्ये समजून सांगणार आहे. फक्त आता फॉर्म्युला लक्षात ठेवा. ऍक्सेलरेशन म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम आहे. बरोबर, बरं. त्याच्यानंतर मग आपण बघूयात युनिट ऑफ ऍक्सेलरेशन. युनिट ऑफ ऍक्सेलरेशन कसं फाइंड आउट करणार? युनिट ऑफ ऍक्सेलरेशन म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटीचं युनिट डिवाइड बाय टाइमचं युनिट. चेंज इन व्हेलॉसिटीचं युनिट काय आहे? तेच जे व्हेलॉसिटीचं आहे तेच. ठीक आहे, व्हेलॉसिटीचं युनिट काय असतं आपल्याला माहिती आहे. तेच चेंज इन व्हेलॉसिटीचं युनिट असणार आहे. म्हणजेच काय? मीटर पर सेकंद असणार. हे कशाचं युनिट आहे? चेंज इन व्हेलॉसिटी. डिवाइड बाय कशाचं युनिट आहे? टाइमचं. टाइमचं युनिट काय आहे? सेकंद. बरोबर,
मीटर पर सेकंड डिवाइड बाय सेकंड. हा सेकंद परत इथं जाणार आहे आणि सेकंद गुणिले सेकंद, सेकंड मल्टिप्लाय बाय सेकंड, सेकंड स्क्वेअर होणार. म्हणजे ते येणार आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर, मीटर पर सेकंड स्क्वेअर. या ऍक्सलरेशनचं युनिट काय आलं, मीटर पर सेकंड स्क्वेअर. मीटर पर सेकंड स्क्वेअर जो छेद आहे डिनॉमिनेटर त्याला आपण पर असं म्हणतो बरोबर. मीटर पर सेकंड स्क्वेअर, दिस इज द युनिट ऑफ ऍक्सलरेशन. आता आपल्याला लिहायचं डायमेन्शनल फॉर्म्युला. डायमेन्शनल फॉर्म्युला इथे लिहितो मी. therefore डायमेन्शनल फॉर्म्युला. डायमेन्शनल फॉर्म्युला कसा येणार डायमेन्शनल फॉर्म्युला सांगा मला. युनिट बघा, मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. मीटर, मीटर काय इंडिकेट करतं, लेंथ. लेंथ साठी सिंबल काय आहे, कॅपिटल एल. म्हणजेच मी इथे लिहिणार कॅपिटल एल डिवाइड बाय सेकंड स्क्वेअर. सेकंड हे सेकंड हे कशाचं युनिट आहे, टाइम. टाइम साठी सिंबल काय आहे, कॅपिटल टी. म्हणजे इथे लिहिणार मी कॅपिटल टी. इथं स्क्वेअर आहे म्हणजे मी इथं लिहिणार स्क्वेअर. अजून एक महत्वाची गोष्ट राहिली कोणती, स्क्वेअर ब्रॅकेट टाकायचा विसरायचं नाही. हे स्क्वेअर ब्रॅकेट इथं असं आपण टाकूया. ठीक आहे, बर. आता काय करतो आपण इथं सांगा बरं. डिनॉमिनेटरला असलेली जी टर्म असेल तिला न्यूमरेटरला न्यायचंय बरोबर आहे. न्यूमरेटरला नेल्यानंतर तिचा इंडेक्स काय होतो, पॉझिटिव्हचा निगेटिव्ह होतो बरोबर. इथं 2 आहे, वरती गेल्यानंतर -2 होणार आहे बरोबर. बर, आता ह्या डायमेन्शनल फॉर्म्युलामध्ये मला सांगा इथं मास ही टर्म आली आहे का, नाही आलेली. मास ही टर्म दिसते का तुम्हाला, नाही. पण तरी पण मला ती फॉर्म्युलामध्ये लिहायची आहे. डायमेन्शनल फॉर्म्युलामध्ये मला लिहायची असेल तर काय करावं लागतं, त्याचा इंडेक्स आपण 0 लिहितो. किती लिहितो, 0. म्हणजेच कसा तयार होईल फॉर्म्युला सांगा बरं मला. लेंथ, लेंथ साठी पॉवर किती आहे, किती पॉवर आहे, 1 बरोबर. म्हणजे तिथे लिहितो L⁻1. परत मास ही टर्म ह्याच्यामध्ये कुठेही दिसत नाहीये, पण तरी पण मला लिहायची असेल तर मी लिहू शकतो. आणि त्याचा इंडेक्स किंवा त्याची पॉवर किती लिहिणार मी, 0. आणि टाइम, टाइम साठी पॉवर किती आहे, तर 2. वरती नेल्यानंतर काय करायचं, पॉवर मायनस लिहायची. म्हणजे T⁻², T⁻², बरोबर. L ची पॉवर आहे 1, M ची पॉवर आहे 0 आणि T ची पॉवर आहे -2. म्हणजेच इथं 1, 0 आणि -2 हे काय, दीज आर द डायमेन्शन्स. त्याला काय म्हणायचं, डायमेन्शन्स. आणि हा काय तयार झाला, त्याला म्हणायचं डायमेन्शनल फॉर्म्युला. याला काय म्हणतो आपण, डायमेन्शनल फॉर्म्युला. सो व्हॉट इज द डायमेन्शन ऑफ ऍक्सेलरेशन इन लेंथ, इज 1. व्हॉट इज द डायमेन्शन ऑफ ऍक्सेलरेशन इन मास, it is 0. What is the dimension of acceleration in time, it is -2. आणि ह्याला म्हणायचं डायमेन्शनल फॉर्म्युला. ठीक आहे, याला काय म्हणायचं, डायमेन्शनल फॉर्म्युला. आता डायमेन्शनल फॉर्म्युल्याचे 3 एक्झाम्पल इथं आपण बघितलेले आहेत. आता डायमेन्शनल फॉर्म्युल्याची डेफिनेशन व्यवस्थित समजून घेऊयात. जरा फॉर्म्युला बघा, त्या फॉर्म्युलामध्ये L, M आणि T म्हणजेच लेंथ, मास आणि टाइम हे काय, तर हे फंडामेंटल क्वांटिटीचे सिम्बॉल्स आहेत बरोबर. फंडामेंटल क्वांटिटीचे सिम्बॉल्स आहेत. आणि त्या फंडामेंटल क्वांटिटीचे जे सिम्बॉल्स आहेत त्याच्या डोक्यावरती आपल्याला पॉवर दिसते त्याची बरोबर. त्याच्या डोक्यावरती आपल्याला काय दिसते, पॉवर दिसते. एवढं कळालं पाहिजे तुम्हाला, ह्याच्यावरून डेफिनेशन तयार होते बरोबर. आणि हा डायमेन्शनल फॉर्म्युला जो आहे, हा डायमेन्शनल फॉर्म्युला कोणासाठी आहे, तर डिराइव्ड क्वांटिटीसाठी आहे बरोबर. कशासाठी आहे, डिराइव्ड क्वांटिटीसाठी आहे. म्हणजेच आपण इथं डायमेन्शनल फॉर्म्युलाची डेफिनेशन लिहू शकतो. बघा मी इथं लिहितो, ही पुस्तकात डेफिनेशन. बघा डेफिनेशन मी इथं लिहिणार आहे कशाची, डायमेन्शनल फॉर्म्युलाची. हे टाकतो मी, डायमेन्शनल फॉर्म्युला. डेफिनेशन लिहितो, when we express any derived quantity with powers of symbols of fundamental quantity
such एक्सप्रेशन, बघा डेफिनेशन थोडीशी मोठी आहे, मी व्यवस्थित समजून सांगतो. when such a expression is called dimensional formula. बघा डेफिनेशन मी इथं लिहिले, काय लिहिले बघा, when we express any derived quantity, बघा एक्सेलरेशन एक डिराइव्ड क्वांटिटी आहे, आपण व्हेलॉसिटीचं एक्झाम्पल बघितलं, व्हेलॉसिटी पण एक डिराइव्ड क्वांटिटी आहे, बरोबर. डेन्सिटीचं एक्झाम्पल बघितलं, ती पण डिराइव्ड क्वांटिटी आहे. काय लिहिलं बघा, when we express any derived quantity, कोणत्याही डिराइव्ड क्वांटिटीला एक्सप्रेस करण्यासाठी, एक्सप्रेस करणे म्हणजेच काय, तर तिला थोडक्यात आपण मेन्शन करतोय किंवा तिला आपण काय करतोय, थोडक्यात एक्सप्लेन करतोय, ठीक आहे. कोणत्याही डिराइव्ड क्वांटिटीला एक्सप्रेस करण्यासाठी म्हणजे एक्सप्लेन करण्यासाठी आपण काय करतोय, तर फंडामेंटल क्वांटिटीजचे जे सिम्बॉल्स आहेत त्या सिम्बॉल्सला आपण पॉवर देतोय. त्याच्यापासून जे एक्सप्रेशन तयार होतं, एक्सप्रेशन हे एक्सप्रेशन आहे, बरोबर. जे एक्सप्रेशन तयार होतं त्या एक्सप्रेशनला डायमेन्शनल फॉर्म्युला म्हणायचं. बघा परत एकदा सांगतोय, कोणत्याही डिराइव्ड क्वांटिटीला एक्सप्रेस करण्यासाठी किंवा एक्सप्लेन करण्यासाठी आपण फंडामेंटल क्वांटिटीच्या युनिट्स फंडामेंटल क्वांटिटीच्या सिम्बॉल्सला, फंडामेंटल क्वांटिटीच्या सिम्बॉल्सला, हे काय सिम्बॉल्स आहेत, सिम्बॉल्सला काय करतो आपण, पॉवर देतोय, पॉवर देतोय. त्याच्यापासून एक एक्सप्रेशन तयार होतंय, त्याच्यापासून एक एक्सप्रेशन तयार होतंय, त्या एक्सप्रेशनला आपण म्हणायचं डायमेन्शनल फॉर्म्युला. समजलं. डेफिनेशन मध्ये काय सांगितलंय बघा, कोणत्याही डिराइव्ड क्वांटिटीला एक्सप्रेस करण्यासाठी आपण काय करतोय, फंडामेंटल क्वांटिटीचे जे सिम्बॉल्स आहेत ते फंडामेंटल क्वांटिटीच्या सिम्बॉल्सला आपण पॉवरनं रिप्रेझेंट करतोय. काय करतोय, त्याला पॉवर देतोय. त्याच्यापासून जे एक्सप्रेशन तयार होईल त्या एक्सप्रेशनला म्हणायचं डायमेन्शनल फॉर्म्युला. त्याला काय म्हणायचं आपल्याला, डायमेन्शनल फॉर्म्युला असं आपण म्हणतो, ठीक आहे. ओके, कळालं. डायमेन्शन्स म्हणजे काय आणि डायमेन्शनल फॉर्म्युला म्हणजे काय. डायमेन्शन्स आर द पॉवर, हे लक्षात ठेवायचं. डायमेन्शन्स म्हणजे काय आहे, तर पॉवर आहे, पण पूर्ण डेफिनेशन लक्षात ठेवायचे, ठीक आहे. आणि डायमेन्शनल फॉर्म्युला म्हणजे काय, जे शेवटी हे एक्सप्रेशन येतं त्या एक्सप्रेशनला आपण डायमेन्शनल फॉर्म्युला असं म्हणतो, बरोबर. पण लक्षात ठेवा, डायमेन्शनल फॉर्म्युला लिहिण्यासाठी तुम्हाला युनिट्स माहिती असायला पाहिजे आणि फॉर्म्युले माहिती असायला पाहिजे. फॉर्म्युले आणि युनिट्स जर माहिती असेल तर कुठलाही डायमेन्शनल फॉर्म्युला तुम्ही व्यवस्थित तयार करू शकता. आलं लक्षात. तर आजचं लेक्चर आपण इथंच संपवतोय, ठीक आहे. तर जे जे काही मी इथं तुम्हाला डायमेन्शन्स, डायमेन्शनल फॉर्म्युला जे शिकवलं, त्याचे जे एक्झाम्पल्स सांगितले ते सगळं व्यवस्थित मला लिहायचंय, लिहून मला माझ्या व्हॉट्सअपवरती पाठवायचंय. त्यापूर्वी आपण बघितलं होतं सॉलिड अँगल, तर सॉलिड अँगल म्हणजे काय तो सुद्धा पॉईंट तुम्हाला त्याच्यामध्ये लिहून मला पाठवायचा आहे, ठीक आहे. तोपर्यंत स्टडी करत राहा. ऑल द बेस्ट.